राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. डॉक्टर किरणजी लहामटे साहेब, आमदार अमोलजी खताळ पाटील, आमदार सत्यजीतजी तांबे साहेब, संघर्ष समिती जी आहे त्या समितीचे सगळेच आमचे खंदे कार्यकर्ते आणि बंधू भगिनींनो, अकोले तालुक्याच्या इतिहासाचं पहिलं वैशिष्ट्य आहे ते आजकालचं नाही, पिढ्यानपिढ्याचा. तुम्ही कुठपर्यंत पण मागे जा, या तालुक्याचा इतिहास किती रोमांचकारी आहे. या तालुक्यातील जनता हक्कासाठी किती लढाऊ, कोणत्या टोकाला जाऊ शकते, प्रशासनाने याची पूर्ण जाणीव ठेवण्याची गरज आहे. मला आमच्या या सगळ्या कार्यकर्त्यांना विशेष धन्यवाद द्यायचे आहेत, ज्या झंझावातातून आम्ही पण आलो. स्वर्गीय श्रद्धेय मधुकरराव पिचर साहेब, दशरथराव सावंत साहेब, आमची एक पिढी याच झंझावातातून पुढे आली. पाटपाण्याच्या हक्कासाठी लढणारी ती सगळी पिढी होती, पण आमच्या पाठीवर जन्माला आलेली पिढी सुद्धा तितकीच हक्कासाठी लढाऊ आहे. या प्रश्नाच्या निमित्तानं माझ्या सगळ्याच तरुण कार्यकर्त्यांनी शौर्याची बाजी मारली. त्यांना पहिल्यांदा धन्यवाद देतो, कुणाच्याही नावाचा उल्लेख न करता. पहिल्यांदा शिवछत्रपतींचं गोविंद पानसरे यांनी जी एक छोटी पुस्तिका लिहिली, त्यातलं एक वाक्य आपल्या सर्वांना सांगतो. पत्रकारांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांना असं विचारलं होतं त्यावेळेस की राजेशाहीच्या विरोधात आपण सगळेच लढतो, लोकशाहीमध्ये आपण सर्वजण वावरतो, तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं राजेपण आपण मान्य करतो. अभिमानानं, स्वाभिमानानं ती शिवगर्जना आजही आपण करतो. याचं कारण कोणतं? कॉम्रेड गोविंद पानसरे असं त्यावेळेस म्हटले होते, ज्यामध्ये स्वातंत्र्यातले सगळे लोकशाही मूल्य सामावलेले आहेत. ते असं म्हटले होते की रयतेचा विश्वास जो राजा मिळवतो, रयतेसाठी राज्य करतो, रयतेसाठी प्रशासन राबवतो आणि रयतेच्या सुखदुःखाशी तो जोडून असतो, तो राजा नसतो, तो लोकशाहीतलाच एक आपला प्रतिनिधी असतो. हे यासाठी मला सांगायचं आहे, प्रत्येक पिढीनं लढायचंच, अकोले तालुक्यातल्या प्रत्येक पिढीनं झुंजायचंच. तो गेला की त्याच्या पाठीमागून दुसरा, तो गेला की त्याच्या पाठीमागून दुसरा. चाफेकर बंधूपैकी पहिल्यांदा ज्याचं नाव उच्चारलं गेलं फासावर शीर अडकवण्यासाठी, त्यातला एक भाऊ उठतो, त्याचं नाव पुकारलेलं असतं आणि तो फास्याच्या तख्ताकडे जेव्हा जातो तेव्हा तो आपल्या भावाला म्हणतो, येतो रे मी. तेव्हा तो भाऊ म्हणतो, चल पुढे, मी पण आलोच. आणि दोघे पण फासाच्या तख्ताला आपली मान अडकवतात. अकोले तालुक्याच्या तमाम नागरिक बंधू भगिनींचा हा स्वभाव आहे, हाच स्वभाव आहे. हक्कासाठी लढणं हेच आमचं बळ आहे. म्हणून कित्येकदा मी सुद्धा सांगत आलोय की अकोले तालुक्याचा विकास झाला आहे, पण एका बाजूनं संघर्ष आणि दुसऱ्या बाजूनं उत्कर्ष, या पद्धतीनं प्रत्येकाला त्यातून जावं लागलं. आज डॉक्टर किरण लहामटे आपल्याला पण जावं लागतंय. तलवार म्याना बाहेर काढावीच लागते आणि ती आंदोलनाची असते. रेल्वेच्या प्रश्नावर आज आपण हे आंदोलन करतोय, आता लढावं लागेल. इंग्रजांच्या काळात कधीतरी आगीनगाडी आली, आम्ही सगळेच इंग्रज सरकारच्या विरोधात झगडत होतो. अहमदनगर जिल्हा होता, संगमनेर तालुका पण होता, पण विशेष करून रण जर कोणतं होतं तर ते अकोले तालुक्याचं होतं.
त्याच रणामध्ये आतापर्यंत अनेक युद्ध झाले. चळवळीचं सामर्थ्य सगळ्या देशाला जर कुणी दाखवलं असेल तर ते अकोले तालुक्यानं दाखवलेलं आहे. रेल्वेच्या प्रश्नावर सुद्धा थोडीशी जाणीव करून देईल. पाणी सोड. कार्यकर्त्यांच्या आत्मविश्वासासाठी सांगतोय मी हे. आराखडा बदलायचा एवढंच फक्त आहे. पण आपण जे आंदोलनं केली त्या आंदोलनाचं बळ किती होतं याची जाणीव आपल्या सर्वांना आहे आणि ती ठेवावी लागेल. मग लढायचं बळ आपल्याला येईल. म्हाळादेवीचं धरण धुडकावलं, चितळबेड्याचं धरण धुडकावलं आणि शेवटी ते निळवंड्यात नेलं. स्वातंत्र्यामध्ये काँग्रेस सरकारच्या विरोधात, काँग्रेस सरकारचे त्यावेळेचे आणि आम्ही डाव्या पक्षातले सगळेच लोक, आंदोलनातली ताकद इतकी मोठी आहे, धरणाची जागा बदलवता येते. इंग्रजांनी काळा कायदा करून ठेवला होता की प्रवरेच्या वाहत्या पाण्यावर अकोले आणि संगमनेरचा हक्क नाही. त्याला कमिटेड वॉटर, कोणासाठी तरी बांधून ठेवलेलं पाणी, हा त्याचा आशय होता. तो इंग्रजकालीन काळा कायदा सुद्धा बदलवला. हे चळवळीचं आपलं सामर्थ्य आहे. अरे आपला बाप तोच राघोजी भांगरे सावकारशाहीच्या विरोधात लढला. हे सगळं चळवळीचं बळ आपल्या पाठीशी आहे आणि यापुढे आपल्याला लढायचं आहे. रेल्वेच्या प्रश्नावरचं आत्ताच आपलं भांडण आहे. एकच आपली मागणी आहे, विशेष करून एक, अकोले तालुक्याला देवठाणच्या जवळ शिन्नरवरून येणारी रेल्वे तिथं यावी, तिथं रेल्वेचं स्टेशन व्हावं, त्यानंतर ती संगमनेरला येईल, नंतर नारायणगाव आणि पुढे जाईल. पण अकोले टाळून जर कुणी प्रयत्न केलाच, अकोल्याला वंचित ठेवण्याचा प्रयत्न झालाच, त्याच्यासाठी काही इस्टिमेटच्या खर्चाच्या गप्पा झाल्याच, मग बुलेट ट्रेनची काय गरज होती? आजही शक्तीपीठाची काय गरज आहे? ज्याची मागणी नाही तो शक्तीपीठ कशासाठी? ज्याची मागणी नव्हती ती बुलेट ट्रेन कशासाठी? अरे ज्याची मागणी आहे त्याचा विचार करा. स्वराज्य ज्याने निर्माण केलं तो सगळा मावळ प्रांत, त्या मावळ प्रांताला टाळून रक्त वाहिन्यांसारखं आमच्या अंगात जे रक्त आहे ते काढून त्याचा वापर इतर ठिकाणी करून जर तुम्ही रेल्वे नेणार असाल. काल इंग्रजांच्या विरोधात लढलो, काल परवा हक्कासाठी लढलोय आणि त्याच हक्कासाठी लढण्याचं अभिवचन आपण देतोय. कोणत्याही परिस्थितीत हा आराखडा बदलवा. सिन्नरवरून अकोले तालुक्यात येईल आणि देवठाण पासून संगमनेर तालुक्यात येईल, हा अंतिम पर्याय आहे. आणि अकोले तालुक्याच्या विकासाची जर काही स्वप्न असतील, त्यासाठी जी योग्य मागणी उचललेली आहे, शिर्डीपासून पुढे जिथं जोडायची तिथे जोडा. पण पूर्व पश्चिम सुद्धा एक रेल्वे लाईन अकोल्याच्या जवळून गेली पाहिजे. अकोल्याच्या विकासाला एक नवी चालना देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. ज्यामध्ये अकोल्याच्या आणि संगमेच्या विकासाला गती मिळेल ते कामं झालीच पाहिजेत. त्यासाठी जे करावं लागेल ते करण्याची तयारी आपण ठेवू. प्रत्येकानं त्यावरचे उपाय कोणते सुचवलेत, मी फक्त एवढंच सांगेल, अखेर ब्रह्मास्त्र आपल्या हातात आहे. ते ब्रह्मास्त्र एकदा आपण वापरलंय पाटपाण्याच्या चळवळीत भंडारदरा धरणाचं चाक बंद करून. बडोदा डायनामाइटच्या काही केसेस तुम्हाला सर्वांना माहित असतील, जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर झाल्या होत्या. तशा केसेस पिचड साहेबांसह, सावंत साहेबांसह आमच्यावर पण झाल्या होत्या. ते ब्रह्मास्त्र आहे. ब्रह्मास्त्र काढण्याची वेळ आली तरीही सुद्धा आम्ही पांडवांचेच वंशज आहोत, छत्रपती शिवरायांचेच वंशज आहोत. ते पण काढू. पण एकदा लढा उभा राहिला तर परत पाठीमागं वळायचं नाही. या ईर्षेनं आपण पुढे जाऊ. जे आंदोलन आता उभं राहिले त्या तरुण मित्रांना सर्वांना शुभेच्छा.
आंदोलन पुढे नेण्याची ईर्ष्या बाळगून आपण पुढे जाऊ, हीच आजची प्रतिज्ञा. प्रिय ग्राहकांनो, लग्नकार्य समारंभ संसूद जवळच आली आहे. नवीन वस्त्र खरेदी करू इच्छित आहात तर मग आपल्यासाठी खास ऑफर व उत्तम क्वालिटी व दर्जेदार कपड्यांचे विश्वसनीय दालन आदित्य कलेक्शन्स अँड साडी सेंटर साकुरफाटा. इथे महिला मुलींसाठी आकर्षक ड्रेसेस, 3 पीस, जीन्स टॉप, कॉर्ड सेट, लेडीज वेअर, पुरुषांसाठी जेंट्स वेअर, जीन्स, टी शर्ट, सुटिंग, शर्टिंग, जॅकेट, ब्लेझर, कुर्ती, ब्लँकेट, चादर, बेडशीट, पायपर, स्वेटर, जर्किंग, गरम कपडे स्वस्त आणि मस्त, क्वालिटी जबरदस्त. लग्न कार्यासाठी ग्राहकांना 6,900 साड्या होलसेल दरात. प्रत्येक खरेदीवर 10 ते 25% भरघोस अशी सूट. तर मग आजच भेट द्या आदित्य कलेक्शन साकुरफाटा. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलासमोर, साकुरफाटा, गुंजाळवाडी, पठार, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर कैलाश गांजे पाटील. संपर्क क्रमांक 7028 76 38 67. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.